येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे भोसरी विधानसभेतून आरामात आमदारकी काढतील असा अंदाज असताना शरद पवारांनी एक खिळी केली आणि पुन्हा फासे पलटले। पक्षफुटीनंतर इरसाल पेटलेले आणि लोकसभेच्या विजयानंतर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग करता करता पवारांनी आता भोसरी विधानसभेकडे ही विशेष लक्ष दिले। भाजपच्या महेश लांडगेंच्या येणाऱ्या विधानसभेतील विजयाच्या कॉन्फिडन्सची हवा बाहेर काढण्यासाठी पवारांनी आपल्या माणसाला भोसरीमध्ये बळ द्यायला सुरुवात केली। सलग 2 टर्म आमदार असल्यामुळे प्रस्थापित झालेल्या लांडगेंना चितपट करण्यासाठी शरद पवारांनी नेमकी काय स्ट्रॅटेजी आखली? भोसरी विधानसभेचा वर्तमान टू इतिहास वाया राजकारण असा इंटरेस्टिंग आढावा, त्याचंच हे सविस्तर विश्लेषण। हॅलो, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं। 2009 ला भल्या मोठ्या हवेली विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र भोसरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला। लोकसभेला शिरूर मतदारसंघात मोडणाऱ्या भोसरीचे पहिले आमदार होण्याचा मान मिळाला तो म्हणजे विलास लांडे यांना। राष्ट्रवादीने मंगला कदम यांना तिकीट दिल्यानं लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ते भोसरीतून निवडून आले। 2014 लाही असंच काहीसं घडलं, पण यावेळेस स्टँडिंग आमदार म्हणून राष्ट्रवादीनं लांडे यांना तिकीट दिलं। पण इथून पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष असणाऱ्या महेश लांडगे यांनी बंडखोरी केली आणि ते अपक्ष म्हणून निवडून देखील आले। थोडक्यात अपक्षांना निवडून देणारा मतदारसंघ म्हणून भोसरीची काही काळ ओळख देखील बनली होती। पुढे लांडगेंनी भाजपची संधान साधत पक्षात प्रवेश केला आणि 2019 ला राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पराभूत करून अनेक वर्षांनंतर अपक्षांचा मतदारसंघ म्हणून भोसरीची ओळख पुसण्यात लांडगेंना यश देखील आलं। पुढे बैलगाडा शर्यत, कुस्ती स्पर्धा, हिंदुत्वाची लाईन आणखीनच गडद करत त्यांनी चालवलेली आंदोलनं आणि विविध कार्यक्रम पाहता एक ठराविक वोट बँक आजही मतदारसंघात त्यांच्या पाठीशी पाहायला मिळते। म्हणूनच लोकसभा निवडणुकीतही त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड दिलं। या आकड्यातून हे क्लिअर होतं की येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे यांचं पारडं सध्या तरी जड आहे। पण रंगात आलेला डाव फासा टाकून कसा उलटा करायचा याची परफेक्ट माहिती असणाऱ्या पवारांनी भोसरीसाठी फिल्डिंग लावली आणि मतदारसंघात नवा ट्विस्ट आला। अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी काही नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश केला। विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनंच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी आधी स्पष्ट केलं। अजित पवार गटानं आधी घड्याळ तेच वेळ नवी असं घोषवाक्य तयार केलं होतं। गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता वेळ आली आहे बदल घडवण्याची ही टॅगलाईन वापरायला सुरुवात केली। महायुतीत सध्या ज्या पक्षाचा आमदार आहे त्यालाच जागा वाटपात संधी मिळेल हे गणित जवळपास पक्का आहे। या नियमानं भोसरीची जागा भाजपला आणि पर्यायानं महेश लांडगे यांनाच मिळणार हे निश्चित आहे। त्यामुळे अजित पवार गटात राहून आपण उमेदवारी मागू शकणार नाही, किंबहुना पक्षाला ते मान्य नसेल असा अंदाज असल्यानंच गव्हाणे यांनी पक्ष बदलला। पक्ष बदलत असताना त्यांनी 15हून अधिक नगरसेवक सोबत नेल्यानं गव्हाणे यांची मोठी ताकद आहे हे लक्षात येतं। आता महेश लांडगे यांचा एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीमुळे भाजप आणि इतर पक्षातील नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं अजित गव्हाणे यांचं म्हणणं आहे। शिवाय मागील 10 वर्षात भोसरीमध्ये कुठलीही सुधारणा झाली नसल्याची तक्रार गव्हाणे करतायत। दुसरीकडे महेश लांडगे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले विलास लांडे अद्यापही अजित पवार गटातच आहेत। महायुतीत अजित पवारांच्या समावेशानंतर अनेक गणित देखील बदललेले आहेत। अनेक भाजप नेते अजित पवारांवर नाराज असल्याचं उघडपणे बोललं जातं। कट्टर विरोधक असताना एकमेकांची जुळवून घेण्याची किमया मागील काही वर्षात लांडगे आणि लांडे यांना करावी लागली आहे। मात्र निवडणुकीच्या आधी विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करतील किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करतील अशी चर्चा आणि कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे। अजित गव्हाणे यांच्या व्यतिरिक्त शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे सुलभा उबाळे या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। 2009 आणि 2014 ची निवडणूक लढवलेल्या उबाळे पराभवानंतरही शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या। 2009 च्या निवडणुकीत विलास लांडे यांच्याकडून अवघ्या 2000 मतांनी त्यांचा पराभव झाला होता। 2019 ची निवडणूक त्यांनी लढवली नाहीये। 2019 ची निवडणूक मात्र त्यांनी लढली नाहीये। मात्र मागील काही काळापासून त्या मतदारसंघात सक्रिय झालेल्या आहेत।
तरी करंट स्टेटस पाहिला तर विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या बाजूने कौल दिसत असला तरी अजित गव्हाणे यांनी त्यांच्या विरोधात रान तापवल्यामुळे आणि सोबतच विलास लांडे यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत असल्यामुळे विरोधकांनी एकत्रित काम केल्यास इथं लांडगे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो। बाकी महेश लांडगे यांना येणाऱ्या विधानसभेला पाणी पाजण्याची कुमक कुठल्या राजकीय नेत्यांमध्ये आहे? तुम्हाला काय वाटतं? भोसरीचा पुढचा आमदार कोण असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।